हॅलो. करुणेच्या जीवाचे राण दिला मास जोहार महाण आणि क्रांतीसूर्य बिरसा मुंडा म्हटलं की भल्या भल्यांचे झुकते खाली मान. आदिवासी समाजाचे जननायक क्रांतीवीर बिरसा मुंडा यांना देखील त्रिवार अभिवादन. आलेल्या सर्व पाहुण्यांचे खेळाडूंचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मॅच क्रमांक आपण पाहतोय पहिल्या फेरीतील हा तिसरा मॅच कानाई स्पोर्ट नाईकपाडा वर्सेस विघ्नहर्ता स्पोर्ट बेलकडी या दोन टीम मध्ये आपल्याला हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिला बॉल आपण या ठिकाणी पाहिलं तर भावेश घोरकना असा हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. दोन बॅटर आपण पाहिले तर भुऱ्या अंगोडा अँड रुपेश पवार. ऑन स्ट्राईक वरती आपण पहिला बॅटर तर रुपेश पवार आहे ऑन स्ट्राईकला आणि त्याच्यानंतर नॉन स्ट्राईक वरती भुऱ्या यावेळेस आपण पाहिला तर निश्चितच फटका चांगला आहे. उलट भुऱ्या हा स्ट्राईक वरती होता त्याच्या बॅट मधनं मिळते ही एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोचले ती म्हणजेच 2 या आकड्यावरती. आज आपण पाहिला तर वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मार्फत जो हलका हाप बनवलाय तो हलका हाप आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस डाव्या एष्टीवर हा चेंडू टाकला होता त्याचा पुरेपूर समाचार उचलला. चेंडू जाईल यावेळेस फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांनी करता येतो हा चौकार. ऋतू वसंत दिस आलं काली कोयल गोड बोल पोरी वाटणांनी येतून आलं पिकेल कंदीची करंदा खायाल पोरी वाटणांनी येतून आलं पिकेल कंदीची करंदा खायाल. धन्यवाद. डीजे चेंडू आपण पाहिला तर फाईन लेगच्या दिशेने 4 धावांकरता रवाना झाला होता. या 4 धावांना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती लागलेत. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक निश्चितच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 2 आमच्या ऑफिशियल पंच जयेंद्र वाघे मॅन फ्रॉम पापडी त्याचनंतर वैभव धूम मॅन फ्रॉम कामन खंडीचा पाडा. एक 2 इष्टपैलू खेळाडू देखील आहेत आणि पंचांची कामगिरी अतिशय जबरदस्त करतायत या गावदेवी चषकामध्ये. यावेळेस समोरच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न केलाय. स्वतःच्या पालत्रमध्ये झेल पकडला जाईल का परंतु झेल मात्र होते ड्रॉप. मिळाली एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजे 7 या आकड्यावरती. धावसंख्या 7. बघूया कोण कोणावर करते मात. हे नक्कीच येणाऱ्या काही वेळामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण भावेश घोरकण्याचं हे पहिलं षटक पाहतोय. एक चौकार जरूर त्याच्या षटकामध्ये लागलाय परंतु त्याच्यानंतर त्यांनी कमबॅक करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जारी ठेवलाय. अजून सुद्धा आपण या ठिकाणी पाहिले तर चेंडू टाकून झाले त्याच्या षटकातील आतापर्यंत 3. अजून सुद्धा 3 बॉल बाकी आहेत. पुन्हा एकदा डाव्या एष्टीवरती चेंडू ठेवला होता परंतु यावेळेस पंच सहमत आहेत. हा चेंडू असणार आहे वाईट. डाव्या एष्टीच्या बाहेर चेंडू यावेळेस ठेवला गेलाय आणि आव्हानाच्या स्वरूपामध्ये 1 धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 8. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच चांगला बॉल पाहायला मिळतोय. समरिंग डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहायला गेला. बॅट जी होती ती वरून फिरली गेली. डॉट डिलिव्हरी. निश्चितच अनुभव आहे गोलंदाज भावेशकडे. यावेळेस पुन्हा एकदा डाव्या एष्टीवरती हा चेंडू ठेवला होता परंतु चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेनं. या ठिकाणी डिक्लरेशन झोन देखील आहे. बघूया नक्की चेंडू डिक्लरेशन झोन मध्ये स्टॉप झालाय की मग सीमारेषेच्या पार झाला. यस, सीमारेषेच्या बाहेर यावेळेस चेंडू गेलाय. 4 धावांकरता असणार आहे चौकार. धन्यवाद. डीजे म्हटलं जातं ना आयुष्यात जन्मापासून ते मरेपर्यंत कार्यरत असलेला एकमेव शिक्षक म्हणजे अनुभव
आणि तो अनुभव निश्चितच पणाला लावून या ठिकाणी बॅटिंग केली जाते मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मिस्टाईम फटका जरूर पाहायला मिळतोय. चेंडू येतोय नॉन स्टॉप बॉर्डर लाईनच्या दिशेने. दोन खेळाडू जरूर पुढे आले आणि निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालं. या दोन अटेम्प्टची टोटल जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 14च्या घरामध्ये. 14 धावा धावफलकावरती. षटकाची झाली या समाप्ती. 14 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चांगला गुड स्टार्ट पाहायला मिळतोय काणाई स्पोर्ट नाईकपाडा टीम कडनं. थोडंसं फास्ट खेळायचं आहे कारण भरपूर वेळ झालेला आहे या ठिकाणी. नाहीतर संध्याकाळच्या सत्रामध्ये निश्चितच बॅड लाईटचा सामना करावा लागतो. काल पुमन या ठिकाणी देखील आपण पाहिलं तर एका ओव्हरचे शेवटचे सामने पाहायला जरूर मिळाले. आणि ह्या मैदानाचा जर विचार केला तर ह्या मैदानावरती गेल्या 2 दिवसापासून आपण शेवटचे सामने 2-2 ओव्हरचे खेळताना पाहतोय. नंबर 2चं षटक टाकण्याकरता गोलंदाज आपण पाहणार आहोत दीपेश वझरा. संघाचा संघनायक आहे दीपेश. निश्चितच चांगला खेळ त्याला देखील करावा लागेल. पहिल्या षटकामध्ये 14 धावा जरूर आल्यात परंतु हे षटक खूप निर्णायक असणार आहे टीम विघ्नहर्ता स्पोर्ट बेलकडी करता. कारण संघाचा संघनायक आहे. संघनायक म्हटलं तर संपूर्ण टीमची जबाबदारी घेऊन मात्र खेळ करावा लागतो. तो खेळ केला जाईल का हा प्रश्नचिन्ह जरूर निर्माण झालाय. राईट मोर द विकेट षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज झाला मिस्टर दीपेश वझरा. पहिला बॉल आपण पाहिला तर ऑस्टमच्या खूपच बाहेर. पंच आमच्याकडे बोलतायत हा वाईट बॉलचा इशारा या ठिकाणी देत असताना वैभव धूम आणि 1 बाउन्सची ताकीद देखील या ठिकाणी दिली गेली. कदाचित पुन्हा जर बाउन्सर पाहायला मिळाला तर त्याच्यावरती देखील कारवाई केली जाईल त्या बॉलवरती. यावेळेस शॉर्ट पिच बॉल हुक करण्याचा प्रयत्न. इष्टरक्षक जरूर या ठिकाणी पुढे सरसावलाय आणि पकडलाय झेल. जी पार्टनरशिप झाली होती ना त्या पार्टनरशिपला तोडण्याचं काम या ठिकाणी दीपेशच्या माध्यमातून केलं गेलं. पहिला धक्का बसतोय फलंदाज आपण पाहिला तर या ठिकाणी बाद होतोय तो म्हणजेच रुपेश पवार. काय जबरदस्त या ठिकाणी खेळ आपल्याला हा पाहायला मिळतोय. म्हटलं जातं ना छत्री पावसाला थांबवू शकत नाही मात्र पावसात थांबण्यासाठी धाडस नक्की देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्यासाठी खात्री देऊ शकत नाही आहे परंतु संघर्ष करण्यासाठी प्रेरणा नक्की देऊ शकतो तो म्हणजे तुमचा आत्मविश्वास. आणि निश्चितच या ठिकाणी आत्मविश्वास पणाला लावून बॉलिंग केली जाते दीपेशच्या माध्यमातून. यावेळेस आपण पाहिलं तर लेग B4ची अपील केली गेली आहे. इष्टांच्या समोर साधलं गेलं आहे आणि नक्कीच या ठिकाणी आणखी एक फलंदाज बाद होतोय महेश पवार. दुसरा वार या ठिकाणी केलाय. सुरुवातीला आपण पाहिलं तर रुपेश पवार त्याच्यानंतर आता मात्र महेश पवार. 2 पवार मात्र मैदानाच्या बाहेर पाठवले दीपेश वझरानं. काय जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते. आपल्यामध्ये असलेले गुणकौशल्य आपल्यामध्ये असलेली क्षमता आपल्यामध्ये असलेले टॅलेंट या ठिकाणी सिद्ध करत असताना चांगले बॉलिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत आपण पाहतोय आणखी एक स्पर्धा वुमनच्या त्या मैदानावरती चालू आहे. स्पोर्ट बागपाड्याच्या माध्यमातून ती स्पर्धा आपण निश्चितच त्या ठिकाणी पाहतोय. आणि त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या दिवशी निश्चितच शेवटपर्यंत विघ्नहर्ता स्पोर्ट बेलकडी टीमनं इशिका 11 तडखळला मात्र जरूर साथ दिली होती.
शेवटचा मॅच, परंतु इशिका 11 तडखर संघ त्या ठिकाणी सुपर 4 मध्ये पोहोचला गेला, सॉरी सुपर 5 मध्ये. आज पुन्हा इशिका 11 तडखर संघ जरूर इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल ह्या मॅच नंतर. आणखी एक डॉट बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आपण पाहिली तर स्थिर आहे, ती म्हणजेच 15 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा पायामध्ये चेंडू टाकला होता. क्षेत्ररक्षक आहे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं वन बाउन्स चेंडूला फील्ड केले गेले. एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचला आहे, ते म्हणजेच 16 या आकड्यावरती. चेंडू टाकून झाले 4. या षटकातील 16 धावा धावफलकावरती लागलेत. 4 ओव्हरचा मॅच आहे आणि 4 ओव्हरमध्ये जवळजवळ 40 ते 45 धावा बनवाव्या लागतील टीम काणाई स्पोर्ट नाईकपाडा संघाला. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर धबधबा राहिला या ओव्हरमध्ये दीपेश वज्राचा. चांगली बॉलिंग, क्वालिटी बॉलिंग. यावेळेस आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सुंदर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण एकदा वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? मात्र सुंदर क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेग रिजन क्षेत्रामध्ये. फक्त एक सिंगल धाव येईल. एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजे 17 या आकड्यावरती. यानंतर आणखी एक बिग मॅच नक्कीच आपण पाहणार आहोत. न्यू गावदेवी लोहारपाडा चिंचोटी वर्सेस इशिका स्पोर्ट तरखड या दोन टीममध्ये. जवळजवळ चिंचोटी क्षेत्रातील हा 8वा संघ आपण पाहणार आहोत या स्पर्धेमध्ये. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर एकूण 7 संघ खेळले होते आणि आज हा 8वा संघ आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. यावेळेस मिस टाइम फटका आहे. झेलची संधी उपलब्ध झाले आणि निश्चितच या ठिकाणी झेल मात्र पकडला जाईल. आणखी एक धक्का बसतोय काणाई स्पोर्ट नाईकपाडा टीमला. धन्यवाद डीजे. ज्या पद्धतीने हे संगीत या ठिकाणी वाजवलं गेलं तेच थोडंसं दृश्य आपण या ठिकाणी पाहिलं तर वैभव धूम यांनी देखील आपल्या वडिलांकडे काहीतरी असाच निरोप दिला होता. मात्र काही वडिलांकडून उत्तर आलं नाही आहे. स्माईल चेहऱ्यावरती लगेच आलंय, म्हणजे काहीतरी असणार आहे यावर्षी. चला मॅचच्या दिशेने आपण वळूया. षटक क्रमांक 3 या ठिकाणी ऑन होत आहे. षटकातील पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. न्यू बॅटर आपण पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये येतोय साईनाथ. ऑन स्ट्राईक वरती बॅटर आपण पाहिला तर नंबर 7 नावाची जर्सी परिधान केलेला बॅटर भुऱ्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर विचार केला तर MS धोनीच्या नावावरती 7 चा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहतोय भुऱ्याच्या टी शर्ट वरती देखील 7 नंबरचा आकडा आहे. MS धोनीची आठवण त्यांनी देखील करून दिलं या ठिकाणी. यावेळेस आपण पाहिलं तर बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील डॉट येतोय. डॉट चेंडू निश्चितच बॅटिंग करणाऱ्या टीमवरती थोडंसं प्रेशर नक्कीच जाणवेल. यावेळेस मित्र म्हणेन थोडासा प्रेशरमध्ये खेळताना दिसतोय बॅटर भुऱ्या. कारण भुऱ्याचा विचार केला तर सलामीला आलाय. चांगली बॅटिंग त्याला करावी लागेल. कुठेतरी आपला संघ बॅक फूट तरी जात आहे. संघाला फ्रंट फूटवरती जर आणण्याचं काम केलं तर निश्चितच यावेळेस माझं थोडंसं ऐकलंय आणि निश्चितच मित्र म्हणेन चेंडूला हाफ वॉलीवर घेतला आणि पाठवलंय मिड विकेटच्या बाहेर. 6 धावांकरता षटकार. पंच नो बॉल आहे का? यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम फटका झालाय. ओ जवळजवळ हा झेल करण्यासाठी 1 2 3 नाही तर 4 माले आले होते हा झेल पकडण्यासाठी. म्हटलं जातं ना
एक फुल 4 माली और चारों के हाथ खाली। हमारे कमेंटेटर हमारे साथ जयेश होते तो गब्बर का डायलॉग जरूर सुनाते, आपको सुनाएंगे बाद में। झेल होता मात्र झेल या ठिकाणी ड्रॉप झाला। षटकातील पुढचा बॉल, यावेळेस पुढे स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता। चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये। डॉट बॉल। धावसंख्या आपण पाहिली तर 24 धावा धावफलकावरती लागलेत। तिसऱ्या षटकातील चेंडू टाकून झालेत ते म्हणजे 4, अजून सुद्धा 2 चेंडूचा खेळ 5 टाकून झालेत, अजून सुद्धा एका चेंडूचा खेळ बाकी आहे। षटकातील पुढचा बॉल, यावेळेस आपण पाहिलं तर बॅकफुटवरती होते आणि निश्चितच तिथूनच थोडासा लांबून हा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत। 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 26 आकड्यावरती। 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय। 26 धावा धावफलकावरती लागले आहेत। घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक। तर निश्चितच 3 षटकांचा खेळ संपन्न झाला आहे। धावफलकाची धावा आपण पाहिल्या तर 26 धावा पाहायला मिळतात श्री काणाई स्पोर्ट नाईकपाडा टीमच्या। अजून सुद्धा एका षटकाचा खेळ बाकी आहे। खऱ्या अर्थाने या ठिकाणी कौतुक करावे लागतील ते म्हणजेच विघ्नहर्ता स्पोर्ट बेलकडे टीमच्या गोलंदाजाचं, ज्या अनुषंगाने त्यांनी अजूनपर्यंत या मैदानाच्या आतमध्ये जी गोलंदाजी केली आहे लाजबाब। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर झेल मात्र त्या ठिकाणी पकडलाय आणि समाप्त केलाय। भुऱ्याचा देखील खेळ आउट। जवाचा डॉक्टर आलाय, वाड्याचा डॉक्टर आलाय, पण आमच्याकडे पापडीचा मोठा डान्सर आलाय। आज काहीतरी वेगळं जरूर पाहायला मिळेल या शेलार मैदानावरती। षटकातील पुढचा बॉल, हॅप ट्रॅकर बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न केलाय, बॅटची हलकीशी चुंबन घेऊन चेंडू एस्ट्रिकच्या हातामध्ये विसावलाय। आणखी एक धक्का, फलंदाज आउट। निश्चितच आमचे डीजे मॅन यांच्याकडनं देखील अंपायर साठी काहीतरी पारितोषिक लावलं जाईल। खिचाला हात जरूर लावतायत, परंतु थोडासा डान्स देखील पाहायला मिळायला पाहिजे ना, असं त्यांचं म्हणणं आहे। चला मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळूया। षटकातील पुढचा बॉल, यावेळेस आपण पाहतोय ओव्हर पिच बॉल होता, समोरच्या दिशेने उडवला, क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय, पकडला जाईल, हा देखील झेल समाप्त झालाय। आणखी एक बॅटरचा खेळ तो म्हणजेच निखिल जाधव आल्या पावली पुन्हा एकदा डगआउटच्या दिशेने परतलाय।
सामने गई नजर तर विकेटची हॅट्रिक देखील पूर्ण केली गोलंदाज आपण पाहिला तर धीरज ना यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका आहे ऑन साईडला चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे दीपेश कर्ण एक सिंगल धाव येईल सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 27 आकड्यावरती चेंडू टाकून झालेत आतापर्यंत या षटकातील 4 अजून सुद्धा 2 बॉल शिल्लक आहेत ऑन स्ट्राईकवरती बॅटर आपण जर पाहिला तर सध्या साईनाथ आहे यावेळेस चांगला फटका आहे साईनाथ याचा स्क्वेअर लेग रिजनच्या दिशेनं रनआउटची संधी होती परंतु जीवाची आकांत करत निश्चितच पॉपिंग क्रीजमध्ये यावेळेस सुखरूप पोहोचलाय बॅटर गणेश धावसंख्या 2 ने जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 29 आकड्यावरती यानंतर होणारा मॅच असणार आहे न्यू गावदेवी लोहारपाडा चिंचोटी वर्सेस इशिका स्पोर्ट तरखड सज्ज राहायचे टॉससाठी यावेळेस आपण पाहतोय हवाई हल्ला केलाय क्षेत्ररक्षक आहे जज करतोय पकडला जाईल झेल आणि समाप्त होतोय सायनाचा देखील खेळ चला कर्णधार या शिकाई 11 तडखड टीमचे कर्णधार इथे दाखल झाले आहेत आणि त्यांच्या समवेत खेळणारी टीम न्यू गावदेवी स्पोर्ट्स लोहारपाडा टीमचे कर्णधार मी रिक्वेस्ट करतोय आपण टॉस बॉक्समध्ये त्वरित या टॉस खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो आपण तो त्वरित करणार आहोत चला 2 कर्णधार इथे आलेत आणि कल्पेश आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करू तर आपण पाहतोय की गावदेवी स्पोर्ट्स लोहारपाडा ही वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये कमबॅक करणारी टीम आहे पहिली मॅच खेळतोय इशिका 11 टीम कडून छाप कॉल येतोय आणि येतोय काटा केच कल्पेश शुभेच्छा द्या आपण दोन्ही टीम्सना लोहारपाडा टीम कडे आपण वया टॉस जिंकलाय काय डिसाईड करणार फील्डिंग क्षेत्ररक्षण काय वाटतंय की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये तुम्ही पहिली मॅच खेळतायत आणि इशिका 11 टीम एक चांगली टीम म्हणून ओळखली जाते म्हणजेच पहिल्या मॅच मध्ये कशा प्रकारचं त्यांना आव्हान देणार बघू वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये भरपूर नवीन संघ आहेत तुम्ही जोडण्याचं कारण काय नक्की तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळायचं आहे की तुमच्याकडे असलेलं चांगलं क्रिकेट आहे की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचं जे नाव आहे ते खूप प्रसिद्ध आहे नक्की महत्त्वपूर्ण कारण काय ते आपल्या असोसिएशनचे आहे ते प्रसिद्ध नाव आहेत त्याच्यामुळे काय वाटतंय की लोहारपाडा टीम कडून आपण बघितलं अनेक संघ खेळतात चांगलं परफॉर्मन्स करतात चांगला ट्रॉफी चिंचोटी विभागामध्ये घेऊन जातात तुम्ही पहिली स्पर्धा खेळतायत म्हणजे पहिल्या स्पर्धेमध्ये अभिराजा गाजवून तुम्ही एक पहिल्याच मॅचमध्ये पुढील संघांना सांगू इच्छिता की हंबी हे शेर हो बघू नक्कीच की तुम्हाला शुभेच्छा असतील बेस्ट ऑफ लक अशी काही 11 तडकर टीम काय वाटतं की इथे टॉस खूप किती महत्त्वाचं होतं तुमच्यासाठी खूप महत्त्व होतं आम्हाला पण क्षेत्ररक्षण घ्यायचं होतं परंतु आता काय टॉस हरल्यात बॅटिंग करायचं आहे बघूया आता काय होते मागील 2 टुर्नामेंट आपण पाहिलं वाकीपाड्याची टुर्नामेंट तुम्ही पाहिली ट्रॉफी मिळवली ही टुर्नामेंट आपण पाहिलं तर दुसरी टुर्नामेंट क्वालिफाईड झाली तुम्ही बागपाड्याच्या स्पर्धेमध्ये सुपर 5 मध्ये ग्रेट ऑपॉर्च्युनिटी बिग ऑपॉर्च्युनिटी आहे कशा पद्धतीने लोहारपाडा टीम जी नवी टीम आहे त्या टीमचं कसं चॅलेंज असेल तुमच्यासमोर नक्कीच नवीन टीम आहे तर थोडंसं डिफिकल्ट होईल खेळणं कारण नवीन टीमची बॉलिंग साईड काय बॅटिंग साईड आपण कधी बघितली नाही तर त्याचा अनुभव थोडासा घ्यायला लागेल आणि त्याच्यानंतर चांगला खेळ खेळावा लागेल 2 ट्रॉफी तर मी म्हण 1 ट्रॉफी तुम्ही मिळवली आहे घरी घेऊन घे दुसरी ट्रॉफी लागू झाली कदाचित तिसरी लागू करण्याचा प्रयत्न करणार नक्कीच ट्राय तर तिसरीचा घेऊनच जायचा प्रयत्न करू परंतु बघूया क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये काय पण होऊ शकते कोण सुद्धा लास्ट टाइमला बाजी मारू शकतो म्हणून सांगता येत नाही
शुभेच्छा असतील तुम्हाला. बेस्ट ऑफ लक. क्रिकेट इज अ जेंटलमॅन चा खेळ म्हणून ओळखला जातो आणि क्रिकेट खरोखर शेवटच्या क्षणाला सांगू शकत नाही की कोणताही संघ क्रिकेटच्या पटलावर छोटा नसतो किंवा मोठा नसतो. याचा खेळ तितका चांगला असतो, तो एक चांगला ताकदवर संघ बनतो. डेफिनेटली आपण पाहतोय मंचावर ज्यांचं आगमन झालं आहे, एक अशी विख्यात व्यक्ती आपण पाहिली या चिंचोटी विभागामध्ये आपण पाहिलं. श्रमजीवी संघटनेचे सक्रिय कार्यकर्ता म्हणून आणि क्रिकेटवर त्यांचा अफाट प्रेम आपण पाहिलं. APL सांगितले आपण, मग वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची प्रीमियर लीग सुद्धा आपण पाहिली आहे. त्यांचा टीम आपल्याला प्रायोजक केला जातो, असं हे व्यक्तिमत्व सन्माननीय आपण पाहिलं. दयानंदजी वाघ साहेबांचं इथे शुभ आगमन झालं आहे. गादवी चषकमध्ये 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत साहेब आपलं. तर पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी आपण पाहिलं तर विकेटचं पतन झालंय. लक्ष आहे ते म्हणजेच आपण पाहिलं तर या ठिकाणी 30 धावांचं आणि 30 धावांचा पाठलाग पूर्ण करत असताना पहिल्या बॉलवरती या ठिकाणी गोलंदाज बुऱ्याने मिळवलं विकेट. या सन्माननीय दयानंदजी वाघ साहेब तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक सुद्धा त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केला आहे या स्पर्धेसाठी आणि हे व्यक्तिमत्व आपण सध्या तरी मंचावर पाहतोय. तर पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी आपण पाहिलं तर विकेटचं पतन या ठिकाणी झालंय. लक्ष आहे 30 धावांचं आणि निश्चितच अकाउंट मध्ये बॅलन्स थोडंसं कमी आहे मी तर म्हणेन टीम काणेस्पूड नाईकपाड्याच्या संघामध्ये आणि त्याचा योग्य तो वापर करावा लागेल. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवल्या. यावेळेस हलक्या हातानं जंटूला पुश केलाय पॉईंटच्या दिशेनं. शतरक्षक त्या ठिकाणी होता परंतु त्याच्याकडनं झाली आहे चुकी. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. जर आपण बघितलं हा चेंडू ऑप्शनच्या जवळ होता, थोडंसं स्लाइस केला होता, धाव एक कंप्लीट केली आहे आणि लक्ष आपण बघितलं तर थोडंसं मी म्हणेन छोटं आहे, परंतु क्रिकेटच्या पटलावर छोटं लक्ष कधी मोठं होईल हे सांगता येत नाही. षटकातील पुढचा बॉल यावेळेस ब्लॉक कॉलमध्ये चेंडूच्या हाताळणी केली होती. चांगली बॉलिंग, अशाच पद्धतीची बॉलिंग या ठिकाणी जर राहिली ना जयेश तर निश्चितच मॅच शेवटपर्यंत जरूर पाहायला मिळेल. चांगली बॉलिंग करावीच लागणार आहे कारण की लक्ष आपण पाहिलं तितकं अपेक्षित होतं, मोठं यायला हवं होतं, तसं आलं नाही आहे. आता मग जितकं आहे तितक्यावरच समाधानी राहून चांगली क्रिकेट खेळण्याच्या अनुषंगामध्ये चांगली बॉलिंग करावी लागेल, परंतु हा बॉल पाहावा लागणार आहे. पंच मात्र इशारा देतात नो बॉलचा, त्याला हुक करायचं होतं, एक्स्ट्रा रन्स मिळतील, एक्स्ट्रा धावा मिळतील आणि तिथे पण या गोलंदाजाचं गुणगान गावत होतो आणि तितक्यात काय जणू काही नजर लागली गोलंदाजाला आणि खराब चेंडू फेकला गेला. नो बॉल आणि नो बॉल नंतर आता मात्र 3 हिटचा चेंडू खेळण्याची संधी. उघडा डोले पहा नीट, पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. टॉस डिलिव्हरी पुन्हा एकदा परंतु मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. कदाचित हा चेंडू जर बॅटच्या पट्ट्यात आला असताना तर पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने एक मोठा फटका जरूर पाहायला मिळाला असता जयेश. जरूर आपण पाहिलं एक ग्रेट अँड बिग गुड ऑपॉर्च्युनिटी आली होती, कंप्लीट करण्याची संधी गमावली हरकत नाही आहे, परंतु डेंजर मॅन ऑन स्ट्राईक भावेश या खेळाडूला अनदेखा कसं करू शकतो आपण. ही मॅच आहे ना मित्र म्हणेन, जर हा खेळाडू सेट झाला तर मग काही चेंडूमध्येच गेम फिनिश करू शकते कारण की त्याच्याकडे असलेली जी बॅटिंग, त्याच्याकडे असलेलं क्रिकेट, त्याच्याकडे असलेली क्षमता या क्षणात तो दर्शवू शकतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस नाही आहे, फक्त ॲक्शन केली आहे. आम्ही देखील थोडंसं कन्फ्यूज या ठिकाणी नक्कीच झालो, परंतु भावेश गोरकर जरी मरी स्फोट गोकिवरेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर अनेकदा चांगला परफॉर्मन्स केला आहे, परंतु यावेळेस आपण पाहतोय चेंडू जाईल एका टप्प्यानं बॉर्डर लाईनच्या बाहेर. भावेशच्या बॅटमधनं येतोय हा द ग्रेट चौकार. आशेरीवर पाणी सापड, आशेरीवर पाणी सापड, आशेरीवर पाणी सापड, आशेरीवर पाणी सापड. आणि तीच चर्चा करतो. भावेश 209 धावा, 17 सिक्सर आणि नुकतीच नवीन टीम त्याने एक जॉईन केली आहे, त्यामुळे त्यांचं करिअर हे पाहायला मिळालं.
हा चेंडू एक चांगल्या रेषेमध्ये जात असताना पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची समाप्ती होते, षटक होते समाप्त. आपण पाहिलंय लक्ष आहे 30 धाव्यांचं. पाठलाग करत असताना जी मिळालेली सुरुवात 10 धाव्यांची, येणारे 18 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. पाहूया पुरवली जाते की रोखली जाईल. एक घेऊ छोटासा ब्रेक. तुझा नांदून दे काले रात्रीला पोरी तुझा सपन पड कधी मिलाया येईल ग माझा गुलाबाचा फुल ग एक पालघरची पोरी मला पसंत कर एक पालघरची पोरी मला पसंत कर. धन्यवाद डीजे, धन्यवाद. आपण या ठिकाणी पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. लक्ष आहे 30 धावांचं आणि 30 धावांचं टार्गेट चेस करत असताना पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केलेत 10 धावा आल्या. डेफिनेटली पालघरचा उल्लेख केला तर या हंगामामध्ये जरूर एक बिग शो म्हणजेच पालघर तालुका आदिवासी प्रीमियर लीग जे आपल्याला या हंगामामध्ये येताना पाहायला मिळते. ऑनलाईन आपण बघितलं तर फॉर्म मात्र आपण पाहिल्याची भरणी चालू आहे. तुम्ही फॉर्म सबमिट करू शकताय आणि नक्कीच जे खेळाडू इंटरेस्ट असतील या पालघर डिस्ट्रिक्ट आदिवासी प्रीमियर लीगमध्ये खेळण्यासाठी नक्कीच आपण पाहिला तर लवकरच हा बिग शो बिग ऑन होणार आहे. इथून आपण पाहिलं तर 11 धावा, एक विकेट गमावला आहे. चौकार ठोकलाय भावेशनं. 2 चेंडूमध्ये 4 धावसंख्येवर खेळतोय. तुषार 5 मध्ये 6 आणि मॅच वन साईड होईल. परंतु ज्या प्रकारे आपण पाहिला तर जर भावेशने ठरवलं तर एक वन साईड होईल किंवा विकेट आले तर मग बरोबरीची मॅच होईल. महेश पवारचा हा पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा नो बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. कमरेच्या वर हा चेंडू हाताळला होता. खराब चेंडू, नो बॉलचा इशारा. बिमार चेंडूची हाताळणी केली होती. बिमार चेंडू आपण पाहिला म्हणजे फलंदाजाला बिमार करण्याच्या अनुषंगाने ह्या चेंडूची हाताळणी केली. परंतु ज्याप्रमाणे आपण बघितलं की जो गॅप मात्र भावेशला मिळाला नाही आहे. परंतु डेफिनेटली आपण पाहतोय की इथून धावा मिळाल्या. 14 धावा फळकावर, इथून 16 धावा हव्या असतील आणि भावेश हा फ्रीटचा चेंडू असेल आणि या फ्रीटच्या चेंडूवर एक बिग हिट आणि गुड हिट मात्र लगावण्याचा प्रयत्न करेल. हो हो, परंतु काय चांगला कमबॅक अगदी यष्टांच्या मध्ये म्हणजे ब्लॉक म्हणतात ना तिथे चेंडूची हाताळणी. आता धोका निर्माण झालाय आणि हा धोका मोठा मात्र आपण पाहिला. कुठेतरी कॉलिंग चुकीचं ठरला. हा हा ना ना तो तो मै तो पर्यंत आपण पाहिलं संधी निर्माण झाली आहे. त्या संधीला साधत असताना रनआउटच्या स्वरूपात मात्र तुषारची विकेट मिळाली. दुसरा धक्का बेलकडी टीमला. हास कांबडबा भाऊ कुठे तर तू. अरे भाऊ मी जव्हारचा. अरे काय सांगशील लावणीच्या उद्देश ना नखावशी भांडण झालं ना बायको तो माझा. धन्यवाद डीजे. आपण या ठिकाणी पाहिलं थोडंच काही अगोदरच्या क्षणामध्ये मुख्य व्यासपीठावर आपण पाहिलं तर श्रमजीवी संघटनेचे एक सक्रिय कार्यकर्ते दैनंची वाघ मामांचं शुभागमन झालं. त्यांच्यासोबत आपण पाहिलं तर कमलाकरजी तो घोरात, त्याच्यानंतर प्रदीप लोखंडे व इतर काही मित्रमंडळी देखील त्यांच्यासोबत आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आणि गावदेवी स्फूट चिंचोटी पाटीलपाडा पुरस्कृत गावदेवी चषक 2024 मध्ये निश्चितच मॅच देखील अगदी खूप चांगल्या स्थितीमध्ये जरूर पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल यावेळेस चांगला बॉल आहे. अविनाश आले बाटर मात्र त्यांचा काही आपण बघितला जर जो खेळण्याचा इंटेन आपल्याला पाहायला मिळाला तो खडे आणि ज्याप्रमाणे शॉट सिलेक्शन या चेंडूवर नक्कीच करत होते म्हणजे कुठेतरी आपण पाहिलं की थोडासा अनुभवाची गरज आहे या खेळाडूंना. यावेळेस समोरच्या दिशेनं 20 सेफमध्ये हा फटका पाहायला मिळतो. एक धाव वेगाने पूर्ण केले. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय त्या ठिकाणी. मिळेल फक्त एकच सिंगल
आणि सिंगलनं जरी प्रवास केला ना जयेश, तरी सुद्धा या सामन्यावरती पकड जी आहे ती मजबूत करता येईल विघ्नहर्ता स्पोर्ट बेलकडी टीमला. आत्ता आपण पाहिलं ना तर जवळजवळ 14 चेंडू आणि 14 धावा हव्या आहेत. म्हणजे प्रत्येक बॉलमध्ये एक धाव अगदी सहज आणि सोप्या पद्धतीनं इथे मॅच आपल्या खिच्यामध्ये टाकली जाऊ शकते. परंतु विरोधी टीमला हवेत काय तर विकेट आणि ते गुच्छाने मिळवावे लागतील. हा फटका फुलटॉस कन्वर्ट केला लॉंगॉनच्या दिशेनं. भावेश एक चांगला टेक्निकली चांगला क्रिकेटपट्टू म्हणून त्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. आणि एक स्पर्धा ज्याने जेरेमेरी स्पोर्ट्स गोकिवरी या टीममध्ये खेळत असताना गाजवल्यात, 1 हँडेडली जिंकवल्यात. आणि तोच खेळाडू आपण बघितला तर वैयक्तिक घरच्या टीममध्ये खेळत असताना, म्हणजे जे आता सध्या घरच्या टीममध्ये खेळतोय तिथून चांगलं नेतृत्व करत असताना पाहिलं आपण तर 17 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. 13 धावांची गरज असेल. चेंडू आहे 13. हा चेंडू आपण पाहिला तर डाऊन दी लेग फेकला जातोय. आपण पाहतोय हा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा महासंग्राम. हा संग्राम आपण पाहिला तर नक्कीच आई गावदेवी स्पोर्ट्स पाटीलपाडा यांच्या माध्यमातून आपण पाहिले तर आई गावदेवी चषक 2024 तिसरा दिवस आहे या स्पर्धेचा. 13 चेंडू 12 धावांची गरज. हा मिस टायमिंग शॉट आहे. विकेट किपर खाली, झेलची संधी आणि गोलंदाजाला अशा तऱ्हेने ही तिसरी विकेट मिळाली. तिसरा धक्का आपण पाहतोय लागतोय विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी टीमला. दोन संघ आपण पाहिली आहेत एकमेकांच्या समोर लढतात. एका बाजूने कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी टीम पाहिली आहे आणि त्यांच्या समोर आपण पाहिली तर विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी टीम. लक्ष आहे 30 धाव्यांचा फाटला करत असताना ज्याप्रमाणे आत्तापर्यंत 12 चेंडूचा खेळ झाला आहे आणि 12 चेंडूमध्ये फलकावर आलेल्या आपण पाहिल्या ज्या धावा 18 म्हणजे आणखीन 12मध्ये 12 हव्या आहेत. ही मॅचची कहाणी सोपी दिसत आहे, परंतु क्रिकेट असा खेळ म्हणून ओळखला जातोय ना की तिथे आपण कोणतेही आपण गोष्ट आपण पाहिली ना इझिली म्हणजे सोप्या पद्धतीने घेऊ शकत नाही आहे. कारण की जिथे आपण इझिलीपणा घेतला तिथेच मात्र आपण कमजोर ठरू शकतो आहे. कारण की क्रिकेट हा असा खेळ आहे तर कधी कोणत्या क्षणाला कोणाच्या बाजूने पलटेल हा सांगता येत नाही आहे. म्हणून क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ म्हणून ओळखला जातोय. 12 चेंडू 12 धावा हव्या आहेत आता मात्र जिंकण्यासाठी. नंबर 3चं षटक टाकण्याकरता गोलंदाज आपण पाहणार आहोत तो म्हणजेच रुपेश पवार आणि त्याच्या विरोधामध्ये ठोकला या ठिकाणी भावेश गोरकरानं हा चौकार 4 रन. ये तो कह सकते हैं ना रुपेश पवार के ऊपर ये भावेश का वार गेंद बाउंड्री लाइन के पार 4 रन. निश्चितच आपण पाहिला तर गुड लेनवरती चेंडूच्या हाताळणी होती. चेंडू पडल्यानंतर थोडासा फक्त बाउन्स झाला आणि अगदी टप्प्याचा वेट केला आणि टप्प्यामध्ये ज्या पद्धतीने मिळाला त्याच्यानंतर चेंडूला मात्र भेडकावून दिलंय. फाईन लेगच्या दिशेनं 4 धावून करता येतो चौकार. षटकातील पुढचा बॉल यावेळेस अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल येतोय. फक्त 8 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहे ते म्हणजेच 10 बॉल 8. यावेळेस मोठा फटका भावेशच्या बॅट मधनं येतोय. चेंडू जाईल मिड विकेटच्या बाहेर. 6 धावांकरता षटकार. ना येता येता विक्रमगडला आलो ना एक बाईने मारला तो लामावर ना भांडण लामावरच तर सांग त्यातून पल्लू का नाही तर यो थालो तर ना त्या दारूची लिव ठेवून ना 12 गावा हिंडून ना बायको मी आले आलो यो. धन्यवाद डीजे. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे यावेळेस. डॉट बॉल येतो पुन्हा एकदा. वेळेस चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 8 आणि 8 मध्ये 2 धावा करावा लागतील. यावेळेस आपण पाहिला तर निश्चितच 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न देखील होतोय आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केले.
अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर विजय प्राप्त केला विघ्नहर्ता स्पोर्ट बेलकडी टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन विघ्नहर्ता स्पोर्ट अँड हार्लेक कानाई स्पोर्ट नाईकपाडा. नंतर आणखी एक बिग मॅच तुमच्या भेटीला आम्ही घेऊन येणार आहोत. इशिका 11 तरखड अँड न्यू गावदेवी स्पोर्ट लोहारपाडा. याचा पुढील 2 टीम्स असतील आणि उर्वरित टीम्सने लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा ही रिक्वेस्ट असेल. आम्ही स्पीडअप करतोय त्याचं कारण प्रमुख कारण काय आहे की आपण ज्याप्रमाणे वेळ वाचवण्याचा असता प्रयत्न करतो आणि तेच प्रमुख कारण म्हणतोय की आपण सहकार्य करायचं आहे.